नमस्कार श्रोते हो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेली आहे माता रमाईला घेऊन. तर चला मग ऐकूयात माता रमाईला सौ प्रेरणा सोबत. भाग दुसरा, नव्या वळणावर. काका आणि मामा यांच्यासोबत रमा मुंबईला आली. सोबत गौरा होती, शंकर होता. रमाचे काका आणि मामा दोघेही भायखेड्याच्या मार्केटजवळील चाळीत राहत होते. काका लाकडाच्या वखारीत लाकडं फोडण्याचं काम करी, तर मामा एका सोसायटीत कामाला होते. भायखेड्याच्या या चाळीत रमा राहत होती. या पोरक्या पोरांना सर्वांनी माया दिली. चुलता चुलती, मामा मामी आणि त्यांची मुले, या सर्वांनीच रमाला आणि तिच्या भावंडांना परक मानलंच नाही. रमा वाढत होती, तिची अंतर्मुक्ताही वाढत होती. ती सर्वांनाच गोड वाटे, सर्वांना तिच्याबद्दल विशेष आपुलकी वाटे. याला कारण तिचा स्वभाव. तिच्या स्वभावात अपार मार्दव होतं. भरलेल्या तळ्यासारखं तिचं मन मायेनं भरलेलं असे. रमा काका मामाच्या घरातील मायेत वाढत होती. ती 8-9 वर्षाची झाली. आई बाबांची आठवण तर नेहमीच येई, पण एखाद्या दिवशी तिचं मन खूपच सैराभैर होई. तिला वाटे आई मरायला नको होती. तिचं मन म्हणे, आई तू का ग आम्हाला सोडून गेलीस? माझ्या लग्नाला तर खूप दिवस होते, मग अशी घाई का केलीस? माझा संसार तू मांडून देणार होतीस ना? तुझ्या रामीचं लग्न तू लावून देणार होतीस ना? पण तू मला सोडून गेलीस. माझं काही चुकलं होतं का ग आई? माझं काही चुकलं होतं? रमाचं मन कधी कधी असा आक्रोश करीत असे, ओझं उतरून ठेवीत असे. बघता बघता 1908 साल उगवलं. रमा 9 वर्षाची झाली. त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे तिचं लग्नाचं वय झालं होतं. वलनकर काका आणि गोविंदपूरकर मामा यांच्या डोक्यात तिच्या लग्नाचे विचार घोळू लागले होते. चांगला पाहणी देखणीतला मुलगा मिळाला पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करू लागले होते. रमा सोज्वळ होती, अत्यंत शांत वृत्तीची होती. एखाद्या सुस्वभावी मुलाशी लग्न लावून द्यावं हा विचार त्यांच्या मनात एरझारा घालू लागला होता, पण मनासारखं जुळून येत नव्हतं. इकडे रामजी सुभेदाराचा मुलगा 9व्या वर्गात शिकत होता. रामजी सुभेदार मुंबईतच लोअर परळच्या डबक चाळीत राहत होते. एकाच खोलीचं घर होतं. या एका खोलीतच सर्व व्यवहार चालत. इथे सुभेदारांचा लाडका भीमराव अभ्यास करीत असे. तो बळकट शरीराचा आणि सुंदर मुलगा भराभर पास होत होता. परळच्या या डबक चाळीतील सर्वांचे डोळे भीमरावाकडे लागले होते. या मुलाच्या लहानपणापासून सुभेदारांचा या मुलावर विशेष लोभ होता. काय कोणास ठाऊक, पण या मुलात काही वेगळं पाणी आहे असं त्यांना वाटे. चालताना तो जमिनीत पाय रोखून चालल्यासारखं वाटे. त्याची छाती बळकट होती. तो बलदंड बाहूचा देखणा मुलगा होता. तो 5 वर्षाचा असताना त्याची आई मेली होती. त्यामुळे सुभेदाराची मोठी बहीण मीराबाई त्याच्यावर विशेष माया करीत असे. त्याच्या रूपाचं, त्याच्या चालण्या बोलण्याचं तिला खूप कौतुक वाटे. आपला भाचा तिला वाघ वाटे. भावाजवळ ती मोठ्या कौतुकानं सांगे, साऱ्या मुलांमध्ये माझा भाचा राजाच दिसतो. आणि ताई त्याच्या डोळ्यात तेच तरी कसं पहा. दादा होऊ दे त्याच्या मनासारखं. तो अभ्यास तरी किती करतो. पहावं तेव्हा वाचतो आहे. असं देहभान विसरून वाचत राहणारा मुलगा मी तर पहिल्यांदाच पाहिलं बाबा. खरं आहे, जगा वेगळ्या अभ्यासाचा त्याचा छंद पाहिला की जीव कसा गदगदून येतो. भीमरावाचं असं कौतुक घरात चालत असे. रामजीनेही त्याला पुस्तक घेऊन देण्यासाठी काय कमी कष्ट केलेत. पैसे नसत तेव्हा दागिने गहाण ठेवले जात. दागिनेही नसायचे तेव्हा मुलीकडे जाऊन पैसे उधार आणले जात. रामजी सुभेदारांनी त्यांची पुस्तकाची मागणी कधी नकारलीच नाही. तो वाचनात असा देहभान विसरतो हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हापासून त्याला त्यांनी कोणतं काम सांगितलं नाही. मुलाला जागवायला रात्री अपरात्री ते जागे राहत. भीमराव हे प्रकरण निराळच होतं. त्याचं वाचन वेळ जगावेगळं होतं. या वयात तो दुनियेला हादरे देणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचत होता. धर्माविरुद्ध विचार मांडणाऱ्यांचा कसा छळवाद झाला ते तो वाचत होता. दुःखितांचे दुःख नष्ट व्हावी यासाठी लिहिणाऱ्या लेखकाचं वाङ्मय तो वाचत होता. तो
युरोपच्या इतिहासावरील पुस्तकं वाचत होता. समाज परिवर्तनावरील ग्रंथ तो वाचत होता. तो युद्धावरचे ग्रंथ वाचत होता. त्याच्या अंथरुणावर पुस्तकं पसरलेली असत. त्याचं अंथरूण झोपण्यासाठी नव्हतंच, ते होतं जागण्यासाठी. सुभेदारांना भीमरावाचं हे पुस्तक वेळ जणू काही उज्ज्वल संकेत देत होतं. या ग्रंथप्रेमाचा अर्थ समजण्या इतके ते निश्चितच सुविद्ध होते. भीमरावाच्या वाचनात त्यांना नव्या युगाचा भास होई. वाचन पिळदार असलेल्या त्याच्या नजरेत त्यांना वेगळी चमक दिसे. आपला गुलमोहर ठिणग्यांनी फुलतो आहे असं त्यांना वाटत असे. हा भीमराव आता अंगानंही भरत चालला होता. 9वीचं वर्ष संपत आलं होतं. त्यावेळेच्या रिवाजानुसार रामजीच्या डोक्यात भीमरावाच्या लग्नाचे विचार भिरभिरू लागले. आपल्या बहिणीस ते एके दिवशी म्हणाले, भीमरावाचं लग्न उरकून टाकावं असं आता वाटू लागलं आहे मला. एवढी काय घाई आहे दादा भीमाच्या लग्नाची? चांगला शिकतो आहे माझा भाचा. तसं नाही ताई, पण त्याचं वय झालं ना लग्नाचं. पण दादा तुला काय त्रास आहे त्याचा? तो स्वतः म्हणतो काय लग्न करून द्या म्हणून? नाही, तो म्हणत नाही तसं, पण आपण त्याच्या म्हणण्याची वाट पाहायची का? आपल्याला आपली काही जबाबदारी आहे का नाही? दादा तू म्हणतो ते मला कळत नाही असं आहे का? पण पुढलं वर्ष त्याचं मॅट्रिकचं वर्ष, महत्वाचं वर्ष आहे. त्याच्या अभ्यासावर काहीही परिणाम होणार नाही. त्याचा स्वभाव तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. अभ्यास सोडून बायकोपाशी बसणारा मुलगा तो नव्हे. हे खरं ना? हो, तेही खरंच. पण लग्न एका अटीवर करायचं. मुलगी चांगली मिळणं हीच ती अट. कबूल? कबूल. मग लाग कामाला. आणि रामजी सुभेदार आपल्या लाडक्यासाठी मुली शोधायला लागले. भीमरावाला मुलगी कशी हवी? रामजी आंबेडकरांनी काही आखाडे मनाशी बांधले होते. मुलगी सुंदर पाहिजे, सुशील पाहिजे, सर्व कुटुंबाला सांभाळून घेणारी पाहिजे. भीमराव हा विद्यार्थी आहे, जगावेगळा विद्यार्थी आहे. तो शिकून सवरून खूप मोठा होणार याबद्दल रामजीच्या मनात संदेह नव्हता. तेव्हा भीमरावाच्या शिक्षणात आळकाठी होणार नाही अशी मुलगी पाहिजे. त्याच्या स्वभावाला तिच्या स्वभावानं साथ दिली पाहिजे. या वाढणाऱ्या झाडाला तिनं पाणी घातलं पाहिजे, त्याला जपलं पाहिजे. असं रामजी आंबेडकरांच्या डोक्यानं खूप काही मनाशी ठरवून टाकलं होतं. त्यामुळे मुलगी पाहताना त्यांचा गोंधळ उडे. त्यांनी एक मुलगी पाहिली, ती पसंत पडली. दुसरी पाहिली तेव्हा पहिलीची दुसरीशी त्यांचं मन तुलना करू लागलं. पहिलीला नकार दिला, दुसरी पसंत पडली. पण परत त्यांनी तिसरी मुलगी पाहिली. आता दुसरीची तिसरीशी तुलना होऊ लागली. दुसरीतही तिसरीच्या तुलनेत काही उणीव दिसू लागल्या. दरवेळी ते मीराबाईला येऊन सांगायचे, ताई आज एक मुलगी पाहिली भीमरावासाठी. कशी आहे? सुंदर आहे. मग ठरवून टाक की. हो, ठरवून टाकू. परत एका मित्राने दुसरी मुलगी दाखविली. त्यांचं मन दालायमान झालं. ती छान वाटली. परत मीराबाईजवळ मागच्या सारखंच त्यांनी सांगितलं. एके दिवशी ते भायखेडा मार्केट जवळच्या चाळीत वलंगकरांकडे गेले. कोणीतरी त्यांना सांगितले की वलंगकरांकडे लग्नाची मुलगी आहे. ती मुलगी छान आहे. रामजी सुभेदार तेथे जाऊन धडकले. आगस्त स्वागत झालं, फराळ झाला, चहा झाला, पान सुपारी झाली आणि रामजींनी विषय काढला. वलंगकर हे रमाचे काका आणि गोविंदपूरकर हे मामा, दोघेही बसले होते. रामजी सुभेदार हे आपल्या मुलाबद्दल सांगत होते. माझा मुलगा पुढल्या वर्षी मॅट्रिक पास होणार. मोठ्या गौरवाने रामजींनी मुलाबद्दल सांगितलं. केवढं मोठं स्थळ आपणहून चालून आलं होतं. एवढं शिकलेला मुलगा, आपल्यात इतकं शिकलेला मुलगा तर वलंगकर काकांनी आणि गोविंदपूरकर मामांनीही पाहिला नव्हता. त्यांना काय बोलावं सुचेना. इतका आनंद त्यांना वाटत होता. पण रमा तर काही शिकली नव्हती. आपली रमा शिकलेली आहे हे गृहीत धरून रामजी सुभेदार आपल्या रमाला मागणी घालत असावे. रमा शिकलेली नाही हे कळताच ते रमाला नकार देतील आणि उठून चालायला लागतील
असं रमाच्या काकाला आणि मामालाही वाटत होतं. त्यामुळे मनातून ते घाबरलेले होते. पण काही झाले तरी खरं काय ते सांगावं आणि रमाला त्यांनी पदरात घ्यावं अशी कळवळीची विनवणी सुभेदारांना करावी असं वलनकर काकाच्या मनात आलं आणि ते म्हणाले, आपला मुलगा एवढा शिकलेला, आमची रमा तर काहीही शिकलेली नाही हो. उद्या सांगितलेलं नाही असं होऊ नये. गोविंदपूरकर मामांनी पुष्टी जोडली. ते म्हणाले, आमची रमा पोरकी आहे सुभेदार साहेब. लहानपणीच तिचे आईबाबा वारले. गांजलेला जीव आहे आमच्या रमाचा, पण मुलगी मोठी समजूतदार आहे. रामजी सुभेदारांचा कल रमाकडे आणखीच झुकला. त्याच्यातला कनवाळू पिता रमाच्या पोरकेपणानं क्षणभर हलला. ते थोडे हळवे झाले. मितभाषी, मर्यादशील, स्वज्वळ आणि मृदू स्वभावी रमाची निवड त्यांनी भीमरावासाठी केली. मनातल्या मनात त्यांनी तो निर्णय पक्का केला. रमा शिकली नसली तरी चालेल, पण रमानं भीमरावाला सांभाळावं, त्याला बळ द्यावं. त्याला तिनं थांबवू नये, तर गती द्यावी. उर्मी मिटू नये. तिनं त्याच्या मनातील प्रेरणा फुलवाव्या. सुभेदाराचं मन धावू लागलं. रामजीच्या डोळ्यापुढं रमा भीमाचा जोडा उभा राहिला. रामजीच्या डोळ्यापुढे कौतुक उलगडले. सुभेदारांनी विचारलं, काय नाव आहे बेटी तुझं? रमा. रमानं उत्तर दिलं, आम्हाला रमा पसंत आहे. रामजी सुभेदार म्हणाले. रमाच्या हाती त्यांनी साखरेची पुडी दिली. रमानं सुभेदारांना वाकून नमस्कार केला. सुभेदारांनी पोरीला तोंड भरून आशीर्वाद दिला. मीरा आत्याजवळ रमाबद्दल कधी सांगतो असं रामजींना झालं होतं. ते तरंगतच घरी आले. दारातूनच आनंदातिरेकाने म्हणाले, ताई, एक विशेष आनंदाची गोष्ट सांगतो. मीरा आत्याला भावाची विशेष आनंदाची गोष्ट माहीत होती. सांगून सांगून दादा काय सांगणार आहेस तू? तर एखादी नवीन मुलगी भीमरावासाठी पाहिली असेल आणि ती किती अनुरूप आहे भीमरावाला हेच सांगणार ना? मीराबाई म्हणाली. आणि मला माहित आहे दादा तुझी विशेष गोष्ट. आणि दोघेही खळखळून हसले. पण यावेळी मात्र रामजी सुभेदार विशेष खुशीत आहेत हेही तिच्या नजरेतून सुटलं नाही. तेव्हा तिनं टिंगलीचा सूर मागे घेतला आणि ती गंभीर झाली. तिनं विचारलं, काय दादा, कशी आहे मुलगी? फारच चांगली मुलगी आहे ताई. कोणाची मुलगी आहे? अगं, भिकू वलंकर होते वणनगावला. ते मरण पावले. आई सुद्धा नाही तिला. इथेच मुंबईत काका मामाकडे राहते. छान होईल भीमासाठी. काही विचारू नकोस, अगदी उत्तम होईल. इकडे सुभेदाराच्या कुटुंबात ही बातमी सुगंधाची लहर पसरावी तशी पसरली. वलंकराचे आणि गोविंदपूरकरांचे घरही तिकडे हवेत झोके घेऊ लागले. आणि रमाचं काळीज सुपा एवढं झालं होतं. आपण ज्याची बायको होणार तो मुलगा इतकं शिकलेला आहे या गोष्टीमुळे तिला आकाश ठेंगणं झालं होतं. ती तिच्या समाजातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलाची बायको होणार होती. 9 वर्षाचं हे व्याकुळ आयुष्य या क्षणी एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं. भूतकाळातील यातनाचं ओझं या क्षणी तिच्या नकळत तिच्या मनावरून उतरलं गेलं होतं. त्याचा नीट अर्थ तिला कळणं शक्य नव्हतं. पण आपल्या वाट्याला काहीतरी वेगळं येत आहे याबद्दल तिच्या मनाची खात्री झाली होती. काहीतरी अकल्पित घडतं आहे असं तिला वाटत होतं. आपल्या वयाच्या मुलींच्या वाट्याला जे येतं त्यापेक्षा काहीतरी अधिक देदीप्यमान आपल्या वाट्याला येत आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. रमाच्या डोळ्यातील कारुण्याला चांदण्याची किनार लावली जात होती. तिचं कोवळं वय, तिलाही त्याचा अर्थ कळत नव्हता असं गाणं गाऊ लागलं होतं. तिचं व्याकुळ मन किनाऱ्याची माहिती नसलेल्या अनोख्या लाटांवर आरूढ झालं होतं. भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा सौ प्रेरणाला माता रमाई सोबत, फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.